नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं PCM आणि PCB या दोन्ही ग्रुपसाठीची ॲप्लिकेशन प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली होती. या संदर्भानं ऑलरेडी एक एक्सटेन्शन त्या ठिकाणी मिळालेलं होतं. म्हणजे पूर्वीची डेट साधारण मला वाटतं 12 तारीख काहीतरी होती, त्यानंतर ती 20 तारखेपर्यंत वाढलेली होती आणि परत एक नवीन एक्सटेन्शन त्या ठिकाणी आता आपल्याला मिळालेलं आहे आणि हे फायनल एक्सटेन्शन असणार आहे. तर या संदर्भानं एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. तर सगळ्यात पहिले सिटी सेलच्या माध्यमातून ही जी परीक्षा कंडक्ट केली जाते, ज्यामध्ये PCM आणि PCB ग्रुपच्याबद्दल आपण बोलतो आहे. तर PCM ही जी टेस्ट असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या या 3 विषयावर आधारित सिटी सेलच्या वतीने घेतली जाणारी या सिटी परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग कॉलेजचे जे काय प्रवेश होतात, मग ते गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, ॲटोनॉमस कॉलेजेस असतील किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असतील किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, तर या सगळ्या कॉलेजेसमधली जी प्रक्रिया म्हणजे इथे जे ॲडमिशन्स होतात, हे महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीने घेतली जाणारी जी MST CET PCM ग्रुपची परीक्षा आहे, या परीक्षेच्या गुणवत्तेवर जे काय गुण येणार आहेत, पर्सेंटाईल येणार आहेत, त्या आधारावर हे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. अर्थात इथे JEEच्या माध्यमातून सुद्धा ॲडमिशन्स होतात, परंतु त्याचा कोटा अगदी कमी असतो आणि CETला खूप त्या ठिकाणी वेटेज असतं. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे, इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, त्यातल्या त्यात तो महाराष्ट्रातल्या चांगल्या कॉलेजेसला जर घ्यायचा असेल, तर त्या मुलांनी महाराष्ट्र सिटीचा PCM ग्रुपच्या CETचा परीक्षेचा फॉर्म त्यांनी भरावा. आणि जर आपण भरला आहे तर काय हरकत नाही, पण अजूनही भरला नसेल तर ही योग्य वेळ आहे. आता नव्यानं जे काय एक्सटेन्शन मिळालेलं आहे ते 27 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि ही जी काय नोटीस आहे, या नोटीसमध्ये क्लिअरली मेन्शन आहे की यानंतर हे एक्सटेन्शन वाढलं जाणार नाही, हे फायनल एक्सटेन्शन आहे. त्याचं कारण असं आहे की यावर्षी 2 वेळेस CET परीक्षा कंडक्ट होणार आहे आणि त्यामुळे जे तर ही अर्ज प्रक्रिया आत्ता संपणार आहे लवकरच आणि परत ही संधी उपलब्ध होईल याची काही शाश्वती नाही, कारण ऑलरेडी हे दुसरं एक्सटेन्शन आहे. म्हणजे ऑफिशियली पहिले एकदा डेट आली, नंतर ती वाढली आणि आता परत दुसऱ्यांदा वाढली. तर या संधीचं आपण सगळ्यांनी जे इथं सोनं करावं. ज्या ज्या मुलांचा मॅथ्स ग्रुप आहे, PCM ग्रुप आहे, अशा मुलांनी आपली अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करावी. 27 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे. याचसोबत PCB ग्रुपसाठी सुद्धा सेम अंतिम तारीख आहे. म्हणजे ज्या मुलांना भविष्यामध्ये फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे किंवा फार्म डीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर असे मुलं या PCB CETच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करत असतात. अर्थात नीट परीक्षेचा जो स्कोअर असतो त्या स्कोअरवर सुद्धा फार्मसीला अप्लाय करता येतं, परंतु PCB CET दिलेली कधीही उत्तम. त्यात जर चांगले गुण आले तर अतिशय नामांकित कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रामध्ये, अशा ठिकाणी तुम्हाला अर्ज करायला थोडंसं सोपं होतं, कारण CETमधनं प्रवेश मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात. सो PCB CET आणि PCM CETसाठी CET सेलच्या वतीनं फायनल एक्सटेन्शन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या मुलांनी अजूनही CETचा फॉर्म भरला नसेल, तर असे मुलं 27 फेब्रुवारीपूर्वी आपला त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की यावर्षी 2 वेळेस CET परीक्षा होणार आहे. पहिली जी अटेम्प्ट असणार आहे तर पहिला जो अटेम्प्ट आहे तो 11 एप्रिलपासून 26 एप्रिलच्या दरम्यान ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट होईल आणि जो दुसरा अटेम्प्ट आहे तो 10 मेपासून 17 मेच्या दरम्यान त्या ठिकाणी कंडक्ट होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर 2 वेळेस परीक्षा होणार आहे. तुम्हाला एका वेळेस अर्ज करायचा असेल तर तुम्ही एका वेळेस बी करू शकता, तुम्हाला दोन्ही वेळेस करायचं असेल तर तुम्ही दोन्ही वेळेस करू शकता. ज्या मुलांचा PCMB ग्रुप आहे तर ते दोन्ही परीक्षेसाठी एकत्रित अर्ज करू शकतात. म्हणजे PCM आणि PCB ग्रुपसाठी एका अटेम्प्टला पण करू शकतात आणि दोन्ही अटेम्प्टसाठी सुद्धा ते करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर एकाच वेळेस अर्ज करताना 4 वेळेस परीक्षा देता येईल, 2दा PCB ग्रुपची आणि 2दा PCM ग्रुपची. अर्थात तुम्ही त्यासाठी इच्छुक असाल, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. सो एक महत्त्वाची नोटीस CET सेलनं काल पब्लिश केलेली होती. फायनल एक्सटेन्शन या अर्ज प्रक्रियेसाठी आता या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि दिलेल्या वेळेपूर्वी आपण आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परीक्षेला सामोरं जाता येईल आणि त्यानंतर आलेल्या रिझल्टच्या माध्यमातून पुढच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं तुम्हाला प्रोसेसमध्ये भाग घेता येईल. ठीक आहे. सो महत्त्वाचे अपडेट गरजू मुलांना नक्की शेअर करा. सिटी सेलच्या वतीनं परत एकदा एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.